दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या चौकाचं गुपित. नाशिकच्या गजबजलेल्या शहरात एक चौक आहे, रामबाग चौक. दिवसभर प्रचंड गर्दी, वाहतुकीचा गोंगाट, हॉर्नचा कर्कश आवाज, लोकांची धावपळ. पण त्या चौकाबद्दल शहरात एक न बोललेलं रहस्य होतं. दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी याच चौकात एखादा भयानक अपघात घडत असे. अपघात वेगवेगळा, माणसं वेगवेगळी, पण ठिकाण एकच. इतकं की शहरातील लोक म्हणायचे 12 ऑगस्टला रामबाग चौक टाळला पाहिजे. नायक समीर जोशी. पत्रकारितेत नुकताच पदवीधर झालेला तरुण. तो मुंबईहून नाशिकला परतला होता. त्याला नेहमी रहस्यमय गोष्टींचं आकर्षण होतं. एके रात्री काकांनी सहज सांगितलं, "समीर, उद्या 12 ऑगस्ट आहे. चौकाजवळ जाऊ नकोस." समीर हसला. "ही काय अंधश्रद्धा आहे का?" काकांनी डोकं हलवलं. "अंधश्रद्धा नाही, सत्य आहे. मी स्वतः पाहिले दरवर्षी अपघात घडताना." समीरच्या डोक्यात पत्रकारितेचा किडा शिरला. हे नक्की काय आहे? 12 ऑगस्टच्या सकाळी तो कॅमेरा घेऊन चौकात गेला. लोक सावध होते. कोणी मुद्दाम हळू चालवत होतं, कोणी रस्ताच टाळत होतं. दुपारी 1 वाजता एक मोटरसायकल अचानक ट्रकच्या आडवी गेली. मोठा अपघात झाला. लोक धावत गेले. समीरने सगळं कॅमेऱ्यात कैद केलं. पण हे असं का होतं? अपघात नेहमी याच दिवशी का घडतो? समीरने जुने वृत्तपत्र चाळले. 15 वर्षांपूर्वी 12 ऑगस्ट 2008ला याच चौकात एक भयंकर अपघात झाला होता. एक तरुण दाम्पत्य कारमध्ये जात असताना ट्रकने धडक दिली. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. मात्र बातम्यांमध्ये असंही लिहिलं होतं की अपघात फक्त अपघात नव्हता, त्यात कारच्या ब्रेकची वायर जाणीवपूर्वक कापलेली होती. पोलिसांना संशय आला, पण गुन्हा सिद्ध झाला नाही. समीर विचारात पडला. म्हणजे त्या दिवशी घडलेला गुन्हा आजही शहराला त्रास देतो आहे का? तो मृत दाम्पत्याबद्दल चौकशी करू लागला. शेजारी सांगत होते ते दोघे फार प्रेमळ होते, पण त्यांच्या घरच्यांना त्यांच्या लग्नाचा विरोध होता. काहींनी कुजबूज केली. कदाचित अपघात नव्हता, तर हा कट होता. समीरच्या लक्षात आलं, ही केवळ अपघातांची मालिका नाही, तर अपूर्ण प्रेमकथेचं सावट आहे. समीरने चौकात एक रात्र घालवायचं ठरवलं. मध्यरात्री त्याला विचित्र आवाज ऐकू आले. कारचं ब्रेक चिरडलं जावं असा आवाज. एखाद्या स्त्रीचा आर्त किंचाळण्यासारखा आवाज. त्याचं हृदय धडधडू लागलं. तो पुटपुटला, हा आत्म्यांचा खेळ आहे का? की कुणीतरी आजही मानवी खेळी करतंय? समीरने जुने पोलीस रेकॉर्ड्स तपासले. त्यात त्याला एक नवं नाव वारंवार दिसलं. शरद राऊत. मृत स्त्रीचा भाऊ. त्यानेच बहिणीचं लग्न रोखण्याचा खूप प्रयत्न केला होता. समीरने त्याला भेटला. शरद म्हातारा झाला होता, पण चेहऱ्यावर अजूनही कठोरपणा होता. समीरने विचारलं, दरवर्षी याच दिवशी अपघात का होतो? तुमच्या बहिणीचा आत्मा का अस्वस्थ आहे? शरदच्या डोळ्यात पाणी आलं. तो हळू आवाजात म्हणाला, हो, त्या अपघातामागे माझा हात होता. मीच ब्रेकची वायर कापली होती. मला वाटलं होतं ते चुकीचं लग्न आहे, पण त्यात माझीच बहीण गेली. मी दोषी आहे. समीर हादरला. त्यानं म्हटलं, आजपर्यंतच्या अपघाताचं कारण म्हणजे तुमच्या अपराधी मनाचं ओझं आहे. ज्या आत्म्यांना न्याय मिळाला नाही, ते दरवर्षी रक्त मागतायत. शरद रडू लागला. त्याने चौकात जाऊन मोठ्याने कबुली दिली, हो, मीच खून केला. माझ्या बहिणीला आणि तिच्या नवऱ्याला ठार केलं. मला शिक्षा हवी. त्याच्या कबुलीनंतर काही दिवसांनी चौकात पुन्हा अपघात झाला नाही. लोक म्हणाले, शेवटी त्या आत्म्यांना न्याय मिळाला.
त्यांना शांतता मिळाली. समीरने या घटनेवर मोठा लेख लिहिला. अंधश्रद्धा नाही तर अन्यायाचं ओझं शहराला ग्रासत होतं. सत्याला सामोरं गेल्यावरच मुक्ती मिळते. रामबाग चौक आता भीतीचं नव्हे तर सत्य आणि न्यायाचं प्रतीक बनला. लोक म्हणू लागले, कधी कधी अपघात निसर्गाने होत नाहीत, ते मानवी पापांच्या सावटातून घडतात. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.